नमस्कार, मी शिल्पा साम संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण माहिती करून घेणार आहोत ती उच्च रक्तदाबावरती माधवबागेचे नेमके काय उपचार आहेत। अर्थातच आयुर्वेदिक उपचारांमध्ये उच्च रक्तदाब म्हणजे नेमकं काय सांगितले आहेत। या उच्च रक्तदाबामुळे जर आपल्याला हार्ट अटॅकचा होणारा जो त्रास आहे किंवा होणारा जो संभव आहे, धोक्याचा संभव आहे, तो आपल्याला टाळायचा असेल तर नेमकं आपण काय केलं पाहिजे। बऱ्याच गोष्टींची आज आपण माहिती करून घेणार आहोत। आज आपल्याबरोबर आहेत माधवबागेचे चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर गुरुदत्त आनंद अमीन। आपण यांचं स्वागत करूया। सर, साम संजीवनीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। धन्यवाद। खरं तर आज जी आपण उच्च रक्तदाबावरती माहिती करून घेणार आहोत किंवा माधवबागेमध्ये असे काही उपचार केले जातात का, याबद्दल तुम्हाला काही विशेष माहिती करून घ्यायची असेल, तुम्हाला थेट सरांना प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही नक्कीच विचारू शकता। पण यासाठी म्हणून जो नंबर लागेल, आपला फोन नंबर, तो मात्र तुम्ही लिहून घ्या। आपला नंबर असा आहे 66843333। मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 022 हा एसटीडी कोड लावायचा। चला तर कार्यक्रमाला सुरुवात करूया। सर, खरं तर सर्वप्रथम ही एक माहिती करून घेणं आवश्यक आहे की रक्तदाब कोणत्या प्रकारचे असतात किंवा आपण उच्च रक्तदाब वगैरे जेव्हा म्हणतो त्या नेमकं काय घडत असतं आपल्या शरीरामध्ये, हे जरा सांगता का? ओके, ब्लड प्रेशर म्हणजे रक्ताचा दाब। आपल्या शरीरात रक्त कायम फिरत असतं आणि हे फिरवण्याचं काम मुख्य करत असतं तुमचं हृदय। म्हणजे आता आपण सगळे बसलेलो आहोत, टीव्ही बघत आहोत। हे टीव्ही बघत असताना आपल्या शरीराला, प्रत्येक आपल्या शरीरातल्या एकेका पेशीला ऑक्सिजनची गरज असते आणि हे ऑक्सिजन कंटिन्युअसली पुरवत राहण्यासाठी आपलं हृदय कंटिन्युअसली काम करत असतं, म्हणजे सतत त्याचं कार्य चालू असतं। मग हृदय हे कंटिन्युअसली जे काम करतं त्या पाईपलाईनमधून शरीरातल्या प्रत्येक पेशीपर्यंत रक्त पोचवतं। मग मला सांगा, जर हृदय नावाच्या पंपाला शरीरातल्या पेशींपर्यंत रक्त पोचवायचंय तर पाईपलाईनमध्ये काहीतरी प्रेशर गरजेचं असेल की नाही? त्यालाच म्हणतात ब्लड प्रेशर। आणि हे ब्लड प्रेशर वाढलेलं आहे असं आपण कधी म्हणतो, ज्यावेळी प्रमाणापेक्षा जास्त दाबाने रक्त तुमच्या रक्तवाहिन्यांमधून व्हायला लागतं, त्यावेळी आम्ही त्याला म्हणतो हायपरटेन्शन। मग या हायपरटेन्शनचे प्रकार कोणते आहेत किंवा ब्लड प्रेशरचे जे प्रकार आहेत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, वरचं आणि खालचं असं एक प्रकार असतो। ते सोडून अजून दोन मुख्य प्रकार पडतात। एक असा प्रकार की जो जीवनशैलीमुळे निर्माण होणारा ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन। म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जेवणातल्या चुका, व्यायामातल्या चुका किंवा व्यायाम न करणं आणि ताणतणाव, या सगळ्या गोष्टींमुळे ब्लड प्रेशर वाढतं। ही एक गोष्ट झाली जी जीवनशैलीतल्या चुकांमुळे निर्माण होणारं ब्लड प्रेशर आहे। दुसरं एक ब्लड प्रेशर असतं ज्याच्यामध्ये तुमच्या किडनीमध्ये, तुमच्या शरीरातल्या काही अवयवांमध्ये बिघाड येतात। जसं किडनीमधल्या रक्तवाहिनीमध्ये जर ब्लॉकेजेस आले किंवा किडनीमध्ये एक अवयव असतो, त्या अवयवांमध्ये जर काही गाठ आली, कॅन्सर सारखी जर एक गाठ निर्माण झाली, तर त्या ठिकाणी तुम्हाला ब्लड प्रेशर वाढलेलं मिळतं। असे मी दोन प्रकार म्हणेन की एक तुमच्या जीवनशैलीमुळे होणारं हायपरटेन्शन, दुसरा प्रकार की ज्याच्यामध्ये तुमच्या शरीरातल्या अवयवांमध्ये काही बिघाड आहेत किंवा काही औषधांचं साईड इफेक्ट म्हणून ब्लड प्रेशर वाढतं। ओके सर, मग जेव्हा आपलं जे ब्लड प्रेशर वाढत असतं तर ते वाढण्यामागची काही कारणं आपल्याला दिसून येतात, ही प्रमुख कारणं नेमकी आपल्याला काय आढळून येतात? ब्लड प्रेशर जेव्हा वाढतं त्यावेळी काय कारणं असतात, मी मगाशी जे उदाहरण दिलं तेच तुम्हाला पुढे समजून घ्यायला हवं। आता तुम्ही बसलेले आहात, तुम्ही टीव्ही बघताय आणि टीव्ही बघताना तुमचं ब्लड प्रेशर 120-80 आहे असं गृहीत धरून चाला। म्हणजे तुमचं हृदय एका पर्टिक्युलर प्रेशरनी रक्त सगळ्या शरीरापर्यंत पोहोचवत आहे। हे पोचवत असताना अचानक जर समजा भूकंपासारखं काहीतरी झालं किंवा आवाज आला मोठा, तर काय होईल? तर तुमच्या ब्रेनकडे मेसेज जाईल की काहीतरी अडचणीची गोष्ट आलेली आहे, काहीतरी संकट आलेलं आहे। ज्यावेळी तुमच्या मस्तिष्काकडे हा मेसेज जातो की काहीतरी प्रॉब्लेम आहे, काहीतरी संकटाची गोष्ट निर्माण झालेली आहे, त्यावेळी मस्तिष्क तुमच्या हृदय नावाच्या पंपला पहिली ऑर्डर पास करतं की इमिजिएटली तुझं काम वाढव, जास्तीत जास्त रक्त सगळ्या शरीरापर्यंत नेऊन ठेव। हृदय मस्तिष्काचा गुलाम आहे, हृदय लगेच पळायला लागतं, जास्तीत जास्त रक्त फुल प्रेशरनी सगळ्या शरीरापर्यंत पोहोचवतं। आता याच्यात एक छोटीशी मजा आहे। जस्ट इमॅजिन करा, तुम्ही काहीतरी बॉम्ब फुटल्याचा किंवा काही मोठा आवाज ऐकला, तुम्हाला खूप भीती वाटली, खूप टेन्शन आलं आणि प्रेशर प्रचंड शरीरातलं वाढलं। आता या ठिकाणी दोन गोष्टी घडू शकतात। एक तर आतलं प्रेशर वाढलेलं आहे पण तुम्ही तसेच बसून आहात, किंवा आतलं प्रेशर वाढलंय आणि आता तुम्ही धावायला लागलेले आहात। या दोन वेगवेगळ्या परिस्थिती आहेत। पहिल्या परिस्थितीमध्ये जिथे प्रेशर वाढलेलं होतं पण आपण बसलेलो होतो, त्या परिस्थितीत काय झालं? आतलं जे प्रेशर वाढलेलं होतं ते आतल्या आत सिस्टीमला त्रास देत होतं। पण दुसऱ्या स्थितीमध्ये ज्यावेळी तुम्ही
प्रेशर वाढलेलं असताना धावायला लागलेले आहात, त्यावेळी तुमच्या शरीरात जे काही हृदयाने जोरात रक्त बाहेर फेकलेलं होतं ते रक्त तुमच्या शरीरातल्या मांसपेशी आता वापरायला लागलेले आहेत. इन शॉर्ट, ते ब्लड प्रेशर आता रिलीज होत आहे किंवा मोकळं होत आहे. दारं उघडी झाली किंवा जशी धरणं आता भरलेली आहेत, त्या भरलेल्या धरणांचे दरवाजे उघडले की आतले प्रेशर्स कमी होणार आहेत. तुम्ही व्यायाम करायला लागलात, धावायला लागलात की तुमचे प्रेशर्स कमी होतात. हे सगळी स्टोरी सांगण्याचं कारण काय? कारण एकच आहे की चिंता, क्रोध, शोक या 3 मानसिक भावांमुळे विनाकारण आतल्या सिस्टीम मधले प्रेशर्स वाढतात आणि मग त्याची परिणती किंवा त्याचा त्रास तुमच्या शरीरातल्या रक्तवाहिन्यांना होतो. आणि एकदा का रक्तवाहिन्यांना त्रास सुरू झाला की रक्तवाहिन्यांमध्ये अनावश्यक बदल घडायला लागतात. परिणती कंटिन्युअस हायपरटेन्शनच्या स्टेजमध्ये पेशंट पोहोचतो. खरं तर मला लक्षणं जाणून घ्यायची आहेत सर तुमच्याकडनं, कारण बऱ्याच जणांना या लक्षणांचा उपयोग होणारच आहे. पण तत्पूर्वी आपण कार्यक्रमाचा पहिला फोन घेऊया. गजानन हिंग आपल्याशी बोलतायत हिंगोलीहून. हॅलो, नमस्कार. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. हा, मी गजानन शिंदे बोलतो हिंगोलीवर ना. हा, बोला सर. माझ्या पत्नीला हार्टचा प्रॉब्लेम आहे. ओके. तिला ब्लडचा पण म्हणजे बीपीचा पण प्रॉब्लेम आहे. तर त्यासाठी सराकडून थोडं मार्गदर्शन पाहिजे. अच्छा, तुमच्या पत्नीचं वय किती आहे किंवा कधीपासून हा त्रास आहे हे जरा सरांना सांगाल का? एक 2 वर्ष झाली मॅडम. 2 वर्ष. अच्छा, त्यांचं वय किती आहे? 32 वर्ष आहे मॅडम. 32 वर्षच आहे. ठीक आहे. डॉक्टरांनी तिला हे सांगितलं मॅडम, ते वॉलचा प्रॉब्लेम आहे. वॉलचा प्रॉब्लेम आहे आणि बीपी वाढत असतो. बरोबर. तर ते नस फुगून घ्यायचं म्हणून सांगितलं असं डॉक्टरांनी. ओके, ठीक आहे. सर, काय आपण त्यांना मार्गदर्शन? पेशंटचं जर आपण बघितलं, वय वर्ष 32 आहे आणि 32व्या वर्षी त्यांना आता हार्टचा प्रॉब्लेम म्हणजे वॉलमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत, सोबत ब्लड प्रेशर पण आहे. अशा कंडिशनमध्ये या पेशंटला काही तपासण्या करणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिलं हे केलं पाहिजे त्यांनी की हृदयाची आत्ता कार्यक्षमता काय. एक लक्षात घ्या, जस्ट इमॅजिन करा तुमच्या शरीरामध्ये हार्ट नावाचा एक पंप आहे. त्या पंपमध्ये जे वॉल्व्स असतात, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे वॉल्वचं काम काय असतं. तर वॉल्वचं काम असतं युनिडायरेक्शनल फ्लो. म्हणजे जर पाण्याचा प्रवाह इकडून इकडे येत असेल तर तो तसाच मेंटेन करायचा, उलटा येऊ द्यायचा नाही. हे वॉल्वचं मुख्य काम असतं. मग असे वॉल्व आपल्या हार्टमध्ये पण असतात, ज्याच्यामुळे हार्टमध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित होतं, इकडून तिकडे ब्लड मिक्स होत नाही. हा वॉलचा प्रॉब्लेम ज्यावेळी येतो त्यावेळी काही प्रमाणात हृदयाच्या मांसपेशींवरती त्याचा ताण येतो. आणि मग तो ताण आला की हृदयाच्या मांसपेशी काही वेळा कमजोर होतात. त्या कमजोर झाल्या की सगळ्या शरीराला रक्त पुरवण्याची जी हृदयाची क्षमता आहे ती कमी होते. मग आता केलं काय पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा पेशंटनी स्वतःची स्ट्रेस टेस्ट केली पाहिजे. म्हणजे वय वर्ष 32 आहे, 32व्या वर्षी तुम्ही स्ट्रेस टेस्टला गेलात. स्ट्रेस टेस्ट वरती तुम्ही पाहिलं की किती चालल्यावर मला दम लागतोय. मी 10 मिनिटं चालू शकतोय, 15 मिनिटं चालू शकते किंवा एक जवळपास किती मिनिटं मी त्याच्यावर कव्हर करू शकते, याच्यावरून आम्हाला अंदाज येतो की आता हृदयाची कार्यक्षमता किती आहे. एकदा का आपल्याला कळालं की हृदयाची कार्यक्षमता काही प्रमाणात कमी झालेली आहे तर मग त्या अनुषंगाने आपण चिकित्सा सुरू करतो. आता एक साधी गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या पेशंटला ब्लड प्रेशर पण आहे आणि हार्टचा पण प्रॉब्लेम आहे. या दोघांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा ट्रीटमेंट करायला लागेल हार्ट फेल्युअरची किंवा हृदयाची. एकदा का ती ट्रीटमेंट केली की हळूहळू ब्लड प्रेशर पण कंट्रोलमध्ये येईल. ब्लड प्रेशरच्या बाबतीत एक छोटीशी वेगळी गोष्ट तुम्हाला सांगतो. ब्लड प्रेशरमुळे पण हृदयरोग होऊ शकतो आणि हृदयरोगामुळे सुद्धा ब्लड प्रेशर वाढू शकतं. दोघांचं एकमेकांमध्ये रिलेशन आहे. हृदयाला ज्यावेळी त्रास होतो त्यावेळी सुद्धा ब्लड प्रेशर वाढतं आणि फक्त ब्लड प्रेशर आहे पेशंटचं त्यावेळी हृदयाला त्रास होत असतो. त्यामुळे ह्या 2 गोष्टी इंटरडिपेंडंट आहेत. ज्यावेळी हृदयाला प्रॉब्लेम आहे हे आपल्याला कळलेलं आहे त्यावेळी त्याची चिकित्सा पहिल्यांदा सुरू केली पाहिजे. जर तुम्ही तुमची स्ट्रेस टेस्ट करून घेतली तर त्या स्ट्रेस टेस्टवरून तुम्हाला कळेल की हार्ट फेल्युअरची काही लक्षणं आहेत का आणि त्यानुसार पुढची चिकित्सा आपल्याला प्लॅन करता येईल. नक्कीच आपण अशा बऱ्याच गोष्टींची माहिती करून घेणार आहोत, कारण हल्ली ब्लड प्रेशर आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणांमध्ये दिसून येत आहे की कोणालाही विचारा, तरुण वय असो, मध्यम वय असो किंवा वयस्कर असो, तर त्यांच्यामध्ये एकच असं कॉमन ते म्हणजे आमचं आहे ब्लड प्रेशर, हाय ब्लड प्रेशर. नेमकं ह्याच्याबाबत काय करू शकतो जाणून घेऊया सरांकडनं. पण वेळ झाली एका ब्रेकची, घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माहिती करून घेत आहोत ते उच्च रक्तदाबावरती आपण माधववागेचे आयुर्वेदिक उपचार नेमके काय करून घेऊ शकतो यावर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर गुरुदत्त आनंद अमीन.
तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असेल तुम्ही सरांना नक्कीच विचारा. पण ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं सरांनी सांगितलं आपल्याला काही कारणं अवलंबलेली असतात ही ब्लड प्रेशर वाढण्याची. ह्याप्रमाणे काही लक्षणं जाणवतात का नक्कीच जाणून घेऊया. सर काय सांगाल आपण ही लक्षणं नेमकी कोणती दिसत असतात? ब्लड प्रेशर वाढल्याची लक्षणं काय असतात हे सांगण्याच्या आधी एक गोष्ट मी क्लिअर करतो की ब्लड प्रेशरला सायलेंट किलर म्हणलं जातं. हो. सायलेंट किलर म्हणजे काय की ब्लड प्रेशर आतमध्ये वाढलेलं आहे हे तुम्हाला बरेच वेळा कळणार नाही. एक साधं उदाहरण देतो. ज्यावेळी तुम्ही धावत पळत एखादी ट्रेन पकडता किंवा काहीतरी एक्सरसाइज जोरात अचानक करायला लागता त्यावेळी तुमचं ब्लड प्रेशर वाढलेलं असतं. तुम्हाला कळतं ते? नाही कळत. का नाही कळत? कारण ब्लड प्रेशर वाढणं हे शरीरातली एक स्वाभाविक किंवा प्राकृत प्रक्रिया आहे. फक्त अडचण कधी येते, गरज नसताना जर ब्लड प्रेशर वाढलं तर ते ब्लड प्रेशर प्रॉब्लेम मध्ये आहे. साधं सरळ गणित म्हणजे काय की मी गाडी चालू केली आणि गिअर न टाकता जर मी एक्सिलेटर दाबत राहिलो तर मशीन मध्ये स्ट्रेस येईल की नाही येणार? निश्चित येईल. ही परिस्थिती शरीरात होते की गाडी ऑन असते, एक्सिलेटर आपण दाबत राहतो पण ऍक्टिव्हिटी काही करत नाही. लक्षात घ्या, ब्लड प्रेशर वाढणं हे शरीराला आपल्याला बरेच वेळा कळत नाही. त्याचं कारण आहे की ब्लड प्रेशर वाढणं हे स्वाभाविक आहे. कधी? ज्यावेळी तुम्ही व्यायाम करत असता. पण जर व्यायाम नाही करतायत आणि तरी सुद्धा ब्लड प्रेशर वाढते तर ही चिंतेची गोष्ट आहे. आता तरी सुद्धा काही लक्षणं अशी जाणवतात जे ब्लड प्रेशर वाढल्यावर पेशंटला जाणवू शकतात. ती कोणती? सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे अचानक अधेमध्ये काहीतरी छातीत धडधड, जड वाटणं किंवा थोडंसं अनइझी किंवा रेस्टलेसनेस असा होणं, घबराहट ज्याला म्हणतो. असं लक्षण जर जाणवत असेल तर इमिजिएटली जाऊन बीपी चेक करा. वाढलेलं असण्याची शक्यता दाट आहे. दुसरं लक्षण कोणतं? तर ब्लड प्रेशर वाढलंय त्याच्या बरोबरीने जर तुमच्या हृदयाला त्याची काही इजा व्हायला लागली तर मग तुमची व्यायाम करण्याची क्षमता कमी होते, म्हणजे चालण्याची ताकद कमी होते. ब्लड प्रेशर म्हणजे काय की अतिरिक्त हृदयाचं काम होतंय. मी मगाशी सांगितलं की ब्लड प्रेशर म्हणजे हृदयाने पंप करून पाईपलाईन मध्ये ब्लड पाठवलेलं आहे. पण गरजेपेक्षा जास्त जर तुमचं हृदय काम करत असेल, म्हणजे आजच्या घडीला जर तुमचं हृदय अतिरिक्त काहीतरी काम करतंय तर निश्चित लक्षात घ्या की उद्या जाऊन ते फेल होणार आहे किंवा त्याची कमजोरी येणार आहे. आज माझ्याकडनं जेवढं काम अपेक्षित आहे तेवढंच मी केलं पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त करत असेल तर भविष्यात माझी ताकद कमी होणार आहे. हेच होतं ब्लड प्रेशरमध्ये आणि त्याच्यामुळे बरेच वेळा ब्लड प्रेशरच्या पेशंटला दम लागण्याचा त्रास सुरू होतो. मग हा दम कधी लागतो? बसल्या लागतो का? नाही. बसल्या आता आपण बसलेलो आहोत. आता बसलेलं असताना आपलं हृदय जवळपास 5 लिटर रक्त आपल्या सगळ्या शरीराला पोचवत आहे. पण हृदयाची एवढीच ताकद आहे का 5 लिटर रक्त फेकण्याची? तर नाही. हृदयाची ताकद आहे जवळपास 25 ते 30 लिटर रक्त फेकण्याची ताकद असते. ही ताकद तो कधी वापरतो? ज्यावेळी तुम्ही धावायला पळायला लागता. त्यामुळे 2 गणित आहेत. एक तुम्ही ज्यावेळी बसलेले आहात त्यावेळीची स्थिती, दुसरी आहे की ज्यावेळी तुम्ही धाव पळत असता, काहीतरी व्यायाम करत असता त्यावेळीची स्थिती. या दोन्ही स्थितींमध्ये ज्यावेळी तुम्ही व्यायाम करत असताना त्यावेळी खरी हृदयाची तपासणी होते, त्यावेळी हृदयाचा फिटनेस कळतो. ज्यावेळी ब्लड प्रेशरमुळे पेशंटला त्रास व्हायला लागेल त्यावेळी कुठली ताकद कमी होईल? बसलेल्या असतानाची का व्यायाम करतानाची? निश्चितच आहे व्यायाम करतानाची ताकद कमी व्हायला लागेल. मग तो पेशंट काय म्हणेल की मला आता 3 जिने चढल्यावर दम लागतोय, 2 जिने चढल्यावर दम लागतोय, सकाळी उठलो थोडीफार दगदग केली, संध्याकाळी थकवा येतोय, व्यायाम करण्याची ताकद कमी झालेली आहे. ही सगळी लक्षणं जाणवायला लागली की समजा आपल्याला ब्लड प्रेशर आहे, आपल्याला चेक केलं पाहिजे इमिजिएटली. आणि सर जेव्हा आपण ब्लड प्रेशर इमिजिएटली आपण चेक करत असतो तेव्हा डॉक्टर आपल्याला गोळ्या सुरू करतात आणि असं गणित असतं की आता ह्या गोळ्या आपल्याला आयुष्यभर घ्याव्या लागणार. तर आयुर्वेदामध्ये माधवबागेमध्ये असे काही उपचार तुम्ही करत असता का की जेणेकरून या गोळ्या देखील बंद होऊ शकतात? बघा, एक लक्षात घ्या की ज्यावेळी आपण कुठलंही औषध जन्मभर घ्यायचं असं म्हणतो ना, हा एक पराभूत मानसिकतेतून केलेलं विधान आहे की झालं गिवअप. मी म्हणेन काहीही गरज नाही. ब्लड प्रेशर तुम्ही जर 100% प्रयत्न करणार असाल तर आपण पूर्णतः नियंत्रणात आणू शकतो औषधांशिवाय. गोळ्यांचा राहिला प्रश्न तर गोळ्या कुठल्या असतात ब्लड प्रेशर कंट्रोल करण्याच्या? मगाशी मी तुम्हाला उदाहरण दिलं की हृदय आणि सगळ्या पेशी आणि पाईपलाईन आणि रक्त. कसं ब्लड प्रेशर कमी करता येईल? माझ्याकडे 3 उपाय आहेत ब्लड प्रेशर कमी करायचे. पहिला उपाय आहे की मी माझ्या शरीरामध्ये जे अतिरिक्त पाणी आहे ते बाहेर काढून टाकलं तर काय होईल? रक्ताचं दाब कमी होणार. मग अशी औषधं ज्याच्यामुळे लघवी जास्त होते, डायुरेटिक, ते औषध दिलं की शरीरातून पाणी जास्त बाहेर जातं, ब्लड प्रेशर कमी होतं. आता इथे मला साधा प्रश्न विचारायचा आहे. असं औषध ज्याच्यामुळे शरीरातून पाणी बाहेर जातं आणि ब्लड प्रेशर कमी होतं, असं औषध न घेता जर मी पाण्याचं इनटेक
कमी केला, नॉर्मल आणला. आत्ता जे मी अतिरिक्त पाणी पित असतो, गरज नसताना आपण सारखे पाणी पित असतो, हे पाणी पिणं आपण टाळलं आणि जेवढी तहान आहे तेवढंच पाणी प्यायलो, जेवढी इच्छा आहे तेवढंच जेवलो, जेवढी भूक आहे, जेवढी गरज आहे शरीराला तेवढंच जेवलो, असे काही बेसिक सूत्र जर आपण पाळले तर आपल्या शरीरात पाणी का वाढेल? आणि जर पाणी नाही वाढलं तर मग लघवीतून पाणी बाहेर काढून टाकायची गरज काय येईल? ब्लड प्रेशर आपोआप नियंत्रणात येईल. दुसरं औषध असतं की ज्याच्यामुळे रक्तवाहिन्या विस्फारित होतात, म्हणजे रक्तवाहिन्या डायलेट केल्या जातात. आता रक्तवाहिन्या डायलेट करण्यासाठी गोळ्यांचीच गरज आहे का? अजून कुठल्या स्थितीने, कुठल्या गोष्टीने आपण तुमच्या रक्तवाहिन्या विस्फारित करू शकतो? तुम्ही एक छोटासा विचार करा की मी सकाळी उठतो, सकाळी उठल्यानंतर व्यायामाला जातो, धावायला पळायला जातो, एक 20-25 मिनिटं मी धावतो, 20-25 मिनिटं धावल्यानंतर मला थोडा घाम येतो. घाम आल्यानंतर शरीरभर रक्त पसरलेलं असतं, कुठे ना कुठेतरी शरीराचा रंग पण थोडासा लाल होतो. का होतो? कारण रक्तवाहिन्या विस्फारित होतात ज्यावेळी तुम्ही व्यायाम करता. दैनंदिन जर मी व्यायाम केला तर मी रक्तवाहिन्या विस्फारण करणाऱ्या गोळ्या सुद्धा बंद करू शकतो. आणि तिसरी गोष्ट आहे हृदयाचे ठोके. हृदयाला जोरजोरात पळवण्याला सांगणारी एक सिस्टीम असते मस्तिष्कामध्ये. ती सिस्टीम बंद करण्यासाठी काही औषधं दिली जातात. आता ती सिस्टीम बंद करायची का योगासनान वाटे किंवा प्राणायामा वाटे आपल्या मेंदूला शांत करायचं? तर साधं उत्तर आहे, साधा प्राणायाम, दीर्घ श्वसनाचा प्रयोग जर आपण दररोज करायला सुरुवात केली, एक 15 मिनिटं वज्रासनामध्ये 5-5 मिनिटाची सेटिंग करायचे, वज्रासनात बसायचं, खोल श्वास घ्यायचे, छाती फुगवायची, खांदे फुगवायचे, पोट फुगवायचं, खोल श्वास घेता यायला पाहिजे, जवळपास 1 मिनिटासाठी श्वास स्ट्रेच करायचा. एवढं जरी केलं ना तरी छान ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येतं, गोळ्या बंद करता येतात. राहिला प्रश्न माधोबागच्या ट्रीटमेंट्सचा, तर माधोबागच्या ट्रीटमेंट्स याच डायरेक्शननी असतात की औषधां कमी कमी करत पेशंटला बरं कसं करता येईल. नुसतंच ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये आणणं हे माधोबागचं काम नाहीये, तर पूर्ण आरोग्य आमच्या पेशंटला मिळवून देणं हे आमचं काम आहे. आणि मग त्यासाठी जे जे काही आवश्यक आहे, मग त्या पेशंटच्या रेग्युलर तपासण्या करणं गरजेचं आहे, त्या पेशंटचं डाएट परफेक्ट ऑन ट्रॅक ठेवणं गरजेचं आहे, त्या पेशंटला व्यायाम कोणता करायचा, कसा करायचा हे शिकवणं गरजेचं आहे, त्याचं शरीर शुद्धीकरण करण्यासाठी पंचकर्म चिकित्सेची गरज आहे. ज्या ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत त्या त्या गोष्टी आम्ही करतो. नुसतंच ब्लड प्रेशर कंट्रोल नाही तर पूर्ण आरोग्य आम्ही आमच्या पेशंटला मिळवून देतो. नक्कीच. पंचकर्माचा जो तुम्ही उल्लेख केला आहे त्याचा आपण कसा उपयोग करून घेऊ शकतो जाणून घेऊया. आपण एक फोन घेतोय. दादासाहेब जगताप आपल्याशी बोलतायत उमरखेड येथून. हॅलो, नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. माझा प्रश्न आहे सरांसाठी. हा, माझा म्हणजे बीपी बऱ्याचदा जास्त दाखवतो आणि कधी कधी नॉर्मल पण दाखवतो. अच्छा. हा, आणि मग मला घाम जास्त येतोय. मग तो हृदयाशी रिलेटेड असू शकतो का सर? तुमचं वय किती आहे? तुमच्या काही गोळ्या चालू आहेत का? माझं वय 30 वर्ष आहे. 30 वर्ष. तुमच्या काही गोळ्या चालू आहेत का ब्लड प्रेशरच्या? नाही काय नाही.